अमेरिकेचे लष्करी विमान बेकायदेशीर स्थलांतरितांना घेऊन भारतात दाखल झाले। बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी भारतात दाखल झाली। 104 भारतीयांना घेऊन अमेरिकेचे C-147 विमान हे भारतात दाखल झाले। अमेरिकेचे लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरले। 104 भारतीयांमध्ये 13 मुलं, 79 पुरुष आणि 25 महिलांचा त्यामध्ये समावेश आहे। गुजरातच्या 33 नागरिकांना अमृतसरवरून गुजरातला पाठवलं जाणार आहे। त्यामुळे बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी आता अखेर भारतात आलेली आहे। अमेरिकेचे लष्करी विमान भारतात दाखल झाले त्याची दृश्य देखील आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। हा मुद्दा विशेष करून अमेरिकेच्या निवडणुकीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गाजला होता। या संदर्भात कारवाई केली जाईल अशा प्रकारची भूमिका घेण्यात आली होती आणि अखेर आता या संपूर्ण घडामोडींना वेग आलेला आहे। अमेरिकेचे लष्करी विमान भारतात दाखल झालेलं आहे। बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांची पहिली तुकडी आता भारतात दाखल झालेली आहे। गुजरातच्या यामध्ये 33 नागरिकांना अमृतसरवरून गुजरातला पाठवलं जाणार आहे। Thank you.